नमस्कार मंडळी, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आजची माझी रेसिपी आहे गवारीची भाजी। झटपट व कमी साहित्यात होणारी ही गवारीची भाजी आहे। याआधीसुद्धा मी गवारीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये मी गवार बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवलेली होती, खोबरं घालून। ही मी गवारीची सुकी भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी सर्वप्रथम इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। हा कांदा टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतवून झालेला आहे। आता यात मी 1 चमचा घरगुती मसाला घालून घेते, अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ। हे मसाले आपल्याला या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपले मसाले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत। आता यात मी पाव किलो इतकी गवार घेतलेली आहे। ही मी स्वच्छ धुवून मोडून घेतलेली आहे। ही आपल्याला या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपली गवार व्यवस्थित अशी कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झालेली आहे। आता यावर मी झाकण ठेवून देते। झाकणावर पाणी घालून आपल्याला 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर अशी आपली गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे। झटपट व कमी साहित्यात होणारी ही भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।